नमस्कार. कोकणातील आंब्याला हापूस या नावाने GI मानांकन 2018 साली मिळाला. कोकण हापूस आंबा बागायतदार विक्रेते सहकारी संस्था या संस्थेमार्फत 2008 पासून यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जात होता. जी काही GI मानांकनं झालेली आहेत, जसं की नागपूर संत्री, सोलापूर डाळिंब, सांगली हळद इत्यादी इत्यादी, या सगळ्या GI मानांकनामध्ये प्रिफिक्स आहे. फक्त देशातील 2 मानांकनं अशी आहेत, एक बासमती आणि दुसरा हापूस, की हापूस आणि बासमती ह्या शब्दांना कोणताही प्रत्यय न लागता, उपपद न लागता GI मानांकन प्राप्त आहे. आज या प्रश्नावरून खूप मोठं वादळ उठलं की इतर काही प्रांतातील लोकांना हापूस हे मानांकन मिळून सुद्धा हापूस हा शब्द हवा आहे. आपण जाणतो की फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस. आंब्याच्या मार्केटिंगमध्ये हापूस हा परवलीचा शब्द आहे आणि त्यामुळे तो शब्द प्रत्येकाला हवा झाला. होतं कसं, GI मानांकन मिळाल्यानंतर एक उदाहरण आपल्याला मुद्दाम नमूद करतो की आपल्या कोकण प्रांतातून अनेक ठिकाणी आंब्याची झाडं कोकणातल्या नेऊन लावण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतल्या मलावी नावाच्या राष्ट्रामध्ये दापोलीतून असंख्य झाडं नेऊन लावण्यात आली आणि 2015-16 पासून आपल्या देशामध्ये तिकडून आंबा येऊ लागला. तो मलावी हापूस या नावाने येत होता. 2018ला आपल्याला जसं GI मानांकन मिळालं तसं आपल्या संस्थेमार्फत आपण अनेक ठिकाणी त्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवले, कायदेशीर आक्षेप नोंदवले आणि मग मात्र 2019 नंतर त्या राष्ट्रातून येणारा आंबा हा मलावी मँगोज या नावाने विकला जाऊ लागला. त्याने हापूस हे नाव लावणं बंद केलं. GI मानांकनाचे फायदे याचे एक उत्तम उदाहरण. आज 2022 आपल्याच महाराष्ट्रातील जुन्नर प्रांतातून शिवनेरी हापूससाठी मानांकन मिळावं म्हणून अर्ज दाखल आहे. त्यानंतर 23 गुजरातच्या वलसाड प्रांतातून वलसाड हापूस नाव मिळावं म्हणूनही अर्ज प्रलंबित आहे. झालंय कसं की गेली 4-5 वर्ष आपल्याला हापूस हे मानांकन मिळाल्यानंतर आपण मार्केटिंगमध्ये त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देतोय. आज कोकणातील शेतकरी QR कोड लावून, आपली विशिष्ट ओळख लावून बाजारामध्ये आपला आंबा अस्सल हापूस या नावाने आणतो. त्यामुळं विशेषतः ट्रेडर्स लोकांची, म्हणजे व्यापारी लोकांची जी सवय होती की कुठूनही आंबा आणायचा आणि तो हापूस म्हणून बाजारात वितरित करायचा, ह्याला कुठेतरी खीळ बसायला लागतो आणि ह्यातून आता सुरू झालंय की हापूस या नावावर हक्क सांगणं. मी आवर्जून नमूद करतो की हापूस हे नाव कोकणला मिळालंय, त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. गेली 200 ते 300 वर्ष ही पीक कोकणात होतं. त्याचे असंख्य पुरावे आहेत. दापोली कृषी विद्यापीठामार्फत या बाबतीतले तांत्रिक, शास्त्रीय अनेक मुद्दे मांडले गेले, ज्यांचा उहापोह वेळोवेळी संबंधित अथॉरिटींच्या पुढे झाला आहे आणि त्यानंतर हे नाव कोकणातल्या आंब्याला मिळालं आहे. कोकणातील 5 जिल्ह्यांसाठी हापूस हे नाव आरक्षित झालं आहे. आमचा कोणालाच विरोध नाही, पण आमचं एक निश्चित सांगणं आहे की कोकणातलं हापूस हे नाव आम्ही इतरांना देणार नाही आणि हापूस हे नाव जनरलाइज तर होऊ देणार नाही. भले मग यासाठी कायदेशीर लढाई अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढायला लागली तरी आमची तयारी आहे. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.